सर्वप्रथम व्यासगादीला नमस्कार, व्यास महर्षींना नमस्कार आणि साऱ्या श्रोत्यांना नमस्कार. ज्या श्रोत्यांमध्ये देवी तत्व साऱ्यांमध्ये सूक्ष्मप्रमाणे वावरत आहे त्या श्रोत्यांनाही माझा नमस्कार. सर्वप्रथम आपण आद्य देव गणेशाची आराधना करूया नेहमीप्रमाणे आणि सगळे मिळून करूया. कारण ती आद्य देवता गणेश, मूलाधार स्थित गणेश जेव्हा जागृत होतो तेव्हा सारे आपल्या मार्गातले अडथळे दूर करत असतो आणि देवीचं जागरण तिथूनच सुरू होत असतं, साऱ्या चक्रातून. म्हणून सर्वप्रथम गणेशाला आवाहन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेश शरणं शरणं गणेशा, गणेश सारे म्हणूया. गणेश शरणं शरणं गणेशा, गणेश शरणं शरणं गणेशा. मोदक हस्ता शरणं गणेशा, मोदक हस्ता शरणं गणेशा. सिद्धिविनायक शरणं गणेशा, सिद्धिविनायक शरणं गणेशा. गणेश शरणं शरणं गणेशा, गणेश शरणं शरणं गणेशा. गणेश शरणं शरणं गणेशा. मोरेश्वर हर शरणं गणेशा, मोरेश्वर हर शरणं गणेशा. मंगलमूर्ती शरणं गणेशा, मंगलमूर्ती शरणं गणेशा. गणेश शरणं शरणं गणेशा, गणेश शरणं शरणं गणेशा. गणेश शरणं शरणं गणेशा. यानंतर आपल्या मूळ देवी तत्वाला जे जाणून देतात आपल्याला या मार्गावर त्या सद्गुरूंचं ध्यान करूया, गुरुतत्वाचं ध्यान करूया. साऱ्यांचे सद्गुरू जे आपल्याला आपलं मार्ग सुकर करतात, आपल्या मूळ स्थानी जाण्यात, आपल्याला स्वतःला जाणण्यात, त्या सद्गुरूंचं ध्यान करूया, भजूया सद्गुरूंना. मी सांगितल्याप्रमाणे माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांचा मोठा आशीर्वाद माझ्या घराला आहे, ते श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंना नमन करते सुरुवातीला. यानंतर ज्यांनी मला श्रीमद भागवताची प्रेरणा दिली ते दत्त संप्रदायातील श्री गुरुनाथ मुंगळे सर यांना नमन करते. आणि सतत प्रेरणादायी आणि आनंददायी जॉय गुरु श्री श्री रविशंकरजी यांना नमन करते. त्याचप्रमाणे माझ्या भगिनींचे सद्गुरू काका महाराज त्यांनाही नमन करते. आणि सद्गुरूंना आवाहन करूया. या छोट्याशा भजनाद्वारे सारे जण आपल्या आपल्या सद्गुरूंना नमन करूया. गुरु ओम गुरु गुरु नमो नमः, गुरु ओम गुरु गुरु नमो नमः.
गुरु नमो नमः गुरु ओम गुरु 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 गुरु नमः गुरु ओम गुरु गुरु नमो नमः. त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश नरनारायण हरिहर साऱ्यांना माझा प्रणाम. मारुती नंदन साऱ्यांना माझा प्रणाम. आणि ती भगवती जगदंबा जिच्यामुळे जिच्या इच्छेमुळेच सारं घडतं, सारं विश्व तिच्या चेतनेचाच भाग आहे, त्या भगवतीला मी सादर नमन करते या छोट्याशा भजनाद्वारे. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तुझा दयेचा मोह अखंडित दुरितलयाला नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तू आम्हाला अविनाशी तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेमी सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविन दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. जगदंबेला प्रणाम करूया आणि सुरू करूया आजच्या प्रवचनाला. जगदंब उदयस्तु जगदंब उदयस्तु जगदंब उदयस्तु. देवी भागवतात सांगितलेलं देवीचं महत्व, देवी भागवताचं महत्व याबद्दल आपण काल विस्ताराने बोललेलं आहे. कथा आपण ऐकल्यात, खूप साऱ्या कथा ज्या सूतजी श्री सूतजी नैमिषारण्यात जमलेल्या साऱ्या शौनकादी ऋषींना सांगतायत कथा. आणि हे सारे ऋषीगण त्यांना विचारत असतात की असं कोणतं अद्भुत तत्व आहे, सारं मी ऐकलेलं आहे,
आम्ही श्री विष्णूची महिमा ऐकली आहे, रुद्राची महिमा ऐकली आहे, ब्रह्माची महिमा ऐकली आहे, पण असं कोणतं तत्व आहे जे सार आहे, थोडक्यात ते कोणतं आहे आम्हाला अजूनही कळत नाही. काय आहे, कुठे आहे, कसं आहे, आम्ही कुठून आलो, आम्ही कुठे जाणार, आणि ह्या विश्वाची रचना केली ब्रह्मानी, मान्य आहे. पालन करतो श्री विष्णू, संहार करतो आणि पुन्हा निर्माण करतो तो श्री शिवा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची महिमा आम्ही ऐकलेली आहे तुमच्याकडून. रुद्राक्षाची महिमा ऐकली आम्ही तुमच्याकडून. आता आम्हाला असं एक सार द्या थोडक्यात की ते साऱ्या जगाला तारणार आहे. यावेळेला श्रीसूत म्हणतात की हे सार आहे ते देवी भागवत. देवीच्या अर्ध्या श्लोकाचं सार. ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा तो अर्धा श्लोक दिला गेला, आणि तो अर्धा श्लोक आहे श्री विष्णूच्या हृदयात. तो गुप्त श्लोक श्री विष्णूने आपल्या हृदयात ठेवलेला आहे, आणि तोच त्याचा विस्तार केला गेला क्रमाक्रमाने द्वापार युगामध्ये. आणि चंडिकाचा नवार्ण मंत्र आपल्याला मिळाला त्या बीज मंत्रापासून. तर हेच ते गुप्त तत्व आहे, हेच ते सार आहे देवी भागवतचं. ज्या देवी भागवताच्या पानापानात देवीचं चैतन्य आहे, आणि गायत्रीचा महिमा आहे, गायत्री देवीचाही महिमा आहे. तीच चेतना आहे, तीच चैतन्य आहे जी जगाला चालवते. जे काही होतंय ते तिच्याच इच्छेने होतंय. तर हे सार सांगतात सुरुवातीला श्रीसूत साऱ्या ऋषीगणांना, आणि त्यानंतर ऋषीगण म्हणतात की अजून काय पुढे कथा सांगा आम्हाला, की ज्या कथांद्वारे आम्हाला मोक्ष तर मिळेल, पण सामान्य लोकांना भोग पण मिळेल आणि मोक्ष पण मिळेल. पुरुषार्थ काय आहे, आणि सारे पुरुषार्थ करून मोक्षाच्या मार्गाने आम्ही जाऊ, अशा आम्हाला कथा सांगा. तर देवी काय आहे, देवीचं चैतन्य काय आहे, तर ते आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ करून मोक्षाकडे नेतं. म्हणजे संसारात राहून भोग भोगून आपण योगी होतो. असं आहे हे देवीचं महत्व, भगवती जगदंबेचं महत्व. पुढे सूतजी आणि काही कथा सांगत असतात. त्यातली पहिली कथा आहे श्री शुकदेव यांच्या जन्माची. श्री शुकदेव महर्षी व्यासांचे पुत्र, आणि ज्यांना म्हणतात की अयोनी संभूत ज्यांचा जन्म झाला. श्री रामदासांना म्हणतात ना, शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे. असं वैराग्य होतं श्री शुकांकडे. अत्यंत महान योगी तपस्वी शुक. तर त्यांचा जन्म व्यासांनी फक्त त्यांच्या इच्छेनुसार झाला. आता अशी कथा आलेली आहे देवी भागवत मध्ये की व्यास महर्षी त्यांच्या कुटिकेमध्ये बसलेले असतात वनात. त्यावेळेला छान सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. ते बघतात की घरट्यात दोन चिमणा चिमणी कसे आपल्या पिल्लाला भरवत आहेत, दाणा भरवत आहेत. अर्थातच मनुष्य आहे आपण, जरी योगी असलो तरी त्यांना इच्छा होते त्यावेळेला की मलाही असा पुत्र असता तर, मला पण पुत्र असता तर. पण ते तर संभव नव्हतं, तपस्वी होते है ना. त्याच वेळेला काय झालं, अशी ही पौराणिक कथा आहे, आपण त्याच्यातलं सार घ्यायचं आहे. म्हणजे
आपल्या मनाला काही गोष्टी कळत नाहीत की असं कसं, तर आपण त्याच्यातलं सार घ्यायचं आहे. तर व्यासदेवांना जेव्हा इच्छा झाली त्यावेळेला स्वर्गातून एक अप्सरा जात होती आणि व्यासदेवांचं एवढं तप होतं, त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने, त्यांच्या बघण्यानीच ती घाबरली आणि तिला पाहून व्यासदेवांना पण मोहित झाले व्यासदेव. त्यावेळेला तिने काय केलं, पटकन आपलं रूप एका पोपटामध्ये पालटलं आणि त्यांच्या त्या इच्छेने त्या ठिकाणी एका अग्नीच्या ह्याच्यातून एका सुंदर बालकाचा जन्म झाला आणि तेच ते शुकदेव. आणि ह्या शुकदेवांनाच श्री व्यासांनी मोठं करत करत सारे संस्कार देऊन सारं वेद पारायण, उपनिषद साऱ्यांचं ज्ञान दिलं आणि हे शुक महर्षी एक महान तपस्वी होऊन गेले. आपल्या वडिलांपेक्षा खूप खूप महान. तर असे वैराग्यपूर्ण शुकांचा जन्म झाला. शुकांची कहाणी पुढे नेताना व्यासजी पुढे सांगतात साऱ्या ऋषीगणांना की पुढे काय झालं. मग हा देवीचा प्रसाद कसा, मग हा देवीचा प्रसाद आहे शुकदेव. तर कसे हे तर झाला, जन्म असा झाला, पण त्यांना पाहिजे तसा पुत्र कसा झाला. इच्छा तर कुठली तरी असणार ना, का ती पटकन होणारी इच्छा होती, तर नाही. ती इच्छा होती बऱ्याच वर्षापासून श्री व्यासांची, की असं आहे समाजात आपल्याला एक मूल असावं असं वाटतं सगळ्यांना, की त्याच्याशिवाय माझा तो अर्थ नाही असं त्यांना वाटलं. म्हणून व्यासजी म्हणाले, मी काय करू, कुणाची आराधना करू, महेशाची करू, विष्णूची करू, ब्रह्माची करू, कोणाची आराधना करू. त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळेला. मग व्यास महर्षी हिमालयात जातात तपाला आणि बसतात तपाला, चिंतातूर असतात की काय करू आता, आराधना कुणाची करू. तर त्याच वेळेला नारद मुनी येतात तिथे आणि म्हणतात, व्यासजी तुम्ही एवढे चिंतातूर का, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काय झाले, कशाची चिंता करता एवढी तपस्वी असून. मग व्यासजी त्यांना आपली पुत्र प्राप्त होण्याची इच्छा प्रकट करतात, की पुत्र पाहिजे मला माहितीये तप करायचे त्याच्यासाठी, पण मी कोणाचं तप करू हे मला माहिती नाहीये. त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, अरे ही गोष्ट, ही जी विचारलीस तू शंका, ती बऱ्याच देवांनी विचारलेली होती. जसं की नारद मुनी श्री साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणतात. हीच गोष्ट मी ब्रह्मदेवांना विचारली होती आणि ब्रह्मदेव म्हणाले, शंका आहे ती विचारतात की कोणाचं ध्यान करू, कोणाचं तप करू. त्यावेळेला श्री नारद म्हणतात की माझे पिताजी ब्रह्मांना पण मी हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही कोणाचे तप करता, तुम्ही कोणाची आराधना करता. त्यावेळेला ब्रह्मांनी मला सांगितलं, अरे मी पण श्री विष्णूंना, ज्यांच्या नाभी कमळातून माझा जन्म झालाय, त्या श्री विष्णूंना मी हाच प्रश्न केला होता जेव्हा श्री विष्णू पहुडले होते त्या नवारणात.
शांतपणे शेषावर पोहडले होते. त्यावेळेला मी हाच विचारला प्रश्न, तुम्ही तर सर्वज्ञ आहात, सर्व काही जाणता, आणि ह्याच्या असं असताना तुम्ही कोणाचं ध्यान करता? तेव्हा श्री विष्णूंनी मला सांगितलं की मी ध्यान करतो त्या भगवतीचं, ज्या भगवतीमुळे आपण तिघे ब्रह्माची निर्मिती होते, जिच्या एका चेतनेने ब्रह्माची निर्मिती होते, जिच्या चेतनेने श्री विष्णू विश्वाचं पालन करतो, आणि श्री रुद्र जो विष्णू ध्यानधारणा करतात, रुद्राचा जन्म झालेला असतो भुवयामधून विष्णूच्या, ते पण तिच्याच चेतनेतून जन्माला येतात. म्हणून आम्ही सारे ध्यान करतो त्या एकाच चेतनेचं, जी नित्य आहे, जी निरंतर आहे, जी सच्चिदानंद रूपिणी आहे, त्या चेतनेचं, भगवतीचं आम्ही ध्यान करतो. आणि म्हणून हे व्यास महर्षी, तुम्ही पण त्या चेतनेचंच, त्या भगवतीचं, त्या जगदंबेचंच ध्यानधारणा करा, तिलाच प्रसन्न करा, जेणेकरून तुमची जी इच्छा आहे पुत्रप्राप्तीची ती लवकर पूर्णत्वाला येईल. श्री जगदंबेचा जय जयकार करूया. अशी स्तुती श्री व्यासजींनी अंबेची सुरू केली आणि स्तुती करत करत देवी पारायण केलं. आणि महान तपश्चर्या, तो जो मंत्र आहे अंबेचा बीज मंत्र, त्याची तपश्चर्या सुरू केली व्यासजींनी, व्यास महर्षींनी. आणि त्याच तपश्चर्येचं फळ म्हणून जेव्हा त्यांना इच्छा त्यांनी प्रकट केली, त्या इच्छा प्रकट केल्या क्षणी त्यांना या बालकाचा, श्री शुकदेवांचा जन्म झाला. अशी आहे देवीची ही महिमा, श्री जगदंबेची महिमा. देवीचे जे भक्त असतात, जे तपश्चर्या करतात, भजन कीर्तन तर करतातच, पण ध्यानात जाऊन देवीच्या चेतनेला आपल्या हृदयात जागवतात. त्यांचंही असंच सुचतं, जी इच्छा आपण प्रकट करतो ऐहिक जीवनामध्ये, ती इच्छा आपली फळास येते, ती साकार होते इच्छा, त्या जगदंबेच्या, त्या चेतनेच्या कृपेने. या अंबिकेला आपण जसं भजलं, या सुंदर स्तुतीद्वारे व्यासजींनी जशी स्तुती केली, तसंच आता आपण तिला मनात घेऊया आपल्या, आणि थोड्या 5 मिनिटासाठी शांतपणे अंबेचं ध्यान करूया, त्या जगदंबेचं ध्यान. शांतपणे ताठ बसूया, डोळे बंद करूया, फक्त 5 मिनिटं डोळे बंद करूया, मानस पूजा करूया त्या अंबेची. एक दीर्घ श्वास घेऊया, सोडून देऊया. अजून एक दीर्घ श्वास घेऊया. ज्या चिंता, जे दुःख दर्द आहे ते अंबेच्या चरणी अर्पण करून देऊया. श्वास सोडूया, सारा चिंता सोडूया. अजून एक श्वास घेऊया, सारा शंकाही सोडून देऊया. आता ओंकारसाठी एक दीर्घ श्वास घेऊया. ओंकारचा स्पंदनाला अनुभव या शरीरामध्ये. दुसरा दीर्घ श्वास.
शांत होऊया आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन श्वासावर ध्यान देऊया शांतपणे. आपल्या हृदयामध्ये एक तेजस्वी ज्योत कल्पना करूया आणि श्वासाबरोबर विश्रांती घेऊया. प्रत्येक श्वासाबरोबर विश्रांती घेत घेत जाऊया आणि त्या ज्योतीकडे बघत राहूया. त्या हृदयातील ज्योतीला च्या मध्येच श्री अंबेचं जगदंबेचं सगुण रूप पाहूया. सुंदर मनमोहक माता, प्रसन्न वदनी, वरदेनाई. तिच्याकडे पाहत पाहत साऱ्या चिंता सोडत श्वासागणित विश्राम करूया. पूर्णपणे स्वतःत विलीन होऊन जाऊया. ही अंबेची शक्ती जी वातावरणामध्ये प्रचंड रूपाने अणुरेणूत सामावलेली आहे, ती माझ्यामध्ये हृदयात सूक्ष्मतेने वावरत आहे. श्वासाबरोबर विश्रांती घेऊया, अनुभवूया स्पंदन. महालक्ष्मी तू है, सरस्वती तू है, महाकाली भी तू है. हम भक्तों को वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे. जय जय माँ, जय माँ, जय जय माँ, जय माँ, जय माँ, जय माँ. या मातेसारख्या, मंद स्मित करणाऱ्या मातेसारख्या, प्रसन्नतेने प्रसन्न असणाऱ्या माते प्रमाणे आपणही मंद स्मित करत करत हळूहळू डोळे उघडूया. आपल्या साऱ्यांच्या ध्यान करणाऱ्या लोकांच्या हृदयात ती माता वावरत असते, म्हणून साऱ्या मातांना नमस्कार. कथा पुढे नेऊया. अंबेचा जो महिमा आहे या 7 दिवसात, तो असाच भगवतीचा महिमा आपण कथाद्वारे उलगडणार आहोत, गाण्याद्वारे, भजनाद्वारे उलगडणार आहोत.
त्याचप्रमाणे ध्यानाद्वारेही आपण तिला जाणून घेणार आहोत. आणि खूप सुंदर अनुभव येत राहतात जेव्हा आपण मातेला भजतो अशा प्रकारे. तर म्हणून या 7 दिवसाचं महत्व आहे. असं म्हणतात की सुतजींना विचारतात सारे ऋषीगण की कोणी कोणी आणि कसं तप करावं आणि कोणी कोणी ऐकावं हे देवी पारायण. तर हे सूतजी सांगतात हे साऱ्यांसाठी आहे. फक्त योग्य व्यक्ती इथे बसू शकतील असं नाही. सारे लोक बसू शकतील इथे, देवीला भजू शकतील आणि त्यांच्यातली आपल्यातली चेतना जागवू शकतील. कारण देवी सारे समान आहेत देवीसाठी. कोणी वाईट आणि कोणी दुष्ट आणि कोणी चांगलं असं नाहीये. ती साऱ्यांवर कृपेचा वर्षाव करत असते. ती कृपा घ्यायची आपल्याला का नाही ते त्या व्यक्तीवर ठरतं. कृपा तर असतेच. गुरुदेव म्हणतात ना, कृपा साऱ्यांवर आहे, पण ती कोण घेतं त्याला ती कळते ती कृपा म्हणजे काय. तर अशी देवीची कृपा आहे. आपण त्याच्यानंतर एक कथा ऐकणार आहोत हयग्रीव भगवानांची. ही कथा सांगतायत श्री सूतजी साऱ्यांना की पूर्वी आता बघा किती सुंदरपणे ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली हे देवी भागवतात सांगितले या छोट्या कथेद्वारे. ब्रह्मांड जेव्हा निर्माण झालं किंवा कल्प निर्माण झालं तेव्हा ब्रह्मा कसे चिर निद्रेत होते, तप करत होते 10 वर्ष, 10,000 वर्ष हे सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यांना इच्छा झाली तर श्री विष्णूंच्या द्वारे कसा जगाचं पालन केलं गेलं हे पण सांगितलेलं गेलं आहे देवी भागवत मध्ये. असंच जेव्हा जग निर्माण होत होतं, ब्रह्मांड प्रचंड आहेत, ब्रह्मांड एक नाही अनेक आकाशगंगा अनेक हे तयार होत असताना एक असा क्षण होता ब्रह्मांडामध्ये की जिथं फक्त पाणीच पाणी होतं सगळं. आणि त्या पाण्यामध्ये त्याला म्हणतात की जसं महासागरासारखं पाणी होतं, काही नव्हतं, पृथ्वी दिसत नव्हती, काही नव्हतं, फक्त हे ब्रह्मांड असंच होतं. त्यावेळेला ब्रह्मा तपश्चर्या करत होते. ब्रह्माजी श्री विष्णू गाढ निद्रेत होते, तप करत होते निद्रेत. रुद्र आपल्या कामात, त्यावेळेला त्यांना काम नव्हतं संहाराचं, ते होते शांत. अशा वेळेला काय झालं की पूर्वी देवीने जसं म्हटलं ना कृपा साऱ्यांवर असते देवीची, तसं एका दैत्याने कित्येक वर्ष देवीचं तप केलं आणि इतकं तप सामर्थ्याने त्यांनी त्या देवीला जिंकलं की देवी म्हणाली की तू पाहिजे तो वर माग मला, मी प्रसन्न झाले तुझ्या साऱ्या तपाने. मग त्यांनी वर मागितला की मला कुणाकडूनही मरण नकोय, मला अमरत्वाचा वर दे देवी. देवी म्हणाली असा तर जो माणूस जन्माला येतो तो त्याला मरण आहेच, मरण कुणाला चुकलं नाहीये, तर तू असा काही वर मानू नकोस. तर ठीक आहे म्हणाला तो दैत्य, त्याचं नाव हयग्रीव होतं त्या दैत्याचं पण. तो म्हणाला की ठीक आहे. आणि असा होता दैत्य, त्याचं शरीर खालचं मनुष्याचं आणि वर होतं घोड्याचं तोंड. की मला मरण यावं तर माझ्यासारख्याच दैत्याकडून मरण यावं, कारण त्याला माहिती होतं त्याच्यासारखं दैत्य नाही होणार आहे. ठीक आहे तथास्तु म्हटलं देवीने. देवीची इच्छा इच्छेप्रमाणे होत असते. आणि अशा वेळेला हा हयग्रीव जो दैत्य होता
तो त्या साऱ्या ब्रह्मांडात साऱ्या देवांना, साऱ्या चांगल्या लोकांना, सगळ्यात चांगल्या पशुपक्ष्यांना त्रास द्यायला लागला. धुडगूस घातला सगळीकडे त्यांनी. आणि त्यांनी पाहिलं ब्रह्मा पण विष्णू असे शांत निद्रेत झोपलेत आणि विष्णूच्या नाभी कमळामध्ये ब्रह्मा स्वस्थपणे बसलेत. मग ह्याला उच्चापती करायची झाली इच्छा. तो गेला ब्रह्माच्या मागे, म्हणाला इथे कोणी तुला बसायला सांगितले एवढ्या ह्याच्यात? इथे माझा अधिकार आहे इथे बसण्याचा. ब्रह्मा घाबरले, पळत पळत गेले, पळत तिथेच होते. पण ते विष्णू त्यांचा होते तिथे. विष्णू भगवान विष्णूला आलोचना करू लागले. विष्णू भगवान उठा आता, हा माझ्या मागे लागलाय, माझ्या जीवावर आलाय. एवढंच काय, तो दैत्य म्हणायला लागला की तू जे विष्णूवर विराजमान आहे त्या विष्णूला पण मी मारीन. मग अशा वेळेला काय झालं, विष्णू तर गाढ निद्रेत होते. आणि एकदा काय झालेलं की असेच योगनिद्रेत विष्णू असताना त्यांचं डोकं उडवलं गेलं होतं. कसं तर ते गाढ निद्रेत होते. त्यावेळेला सारे जण त्यांना आवाहन करत होते. पण मग काय झालं, ते इतके ध्यानात होते की ते जी बाण होतो, ती बाणाची जी प्रत्यंग असते त्यांच्या कंठावर आली आणि त्यांचं डोकं उडलं गेलं. आणि अशा वेळेला काय होतं, ते डोकं उडलं गेलं. मग अशा वेळेला देवीची सगळ्यांनी आराधना सुरू केली. काय करायचं, श्री विष्णू पालन करते विश्वाचे आणि आम्हाला तर साऱ्या विश्वाला त्यांची गरज आहे, काय करावं? देवीची, रेणुकेची आराधना सुरू केली. देवीची आराधना केली. इतकी याचना करू लागले सारे देव देवीला. देवी प्रसन्न झाली आणि तिने तिच्या इच्छेनुसार सांगितलं. तर तिला माहिती होतं की हयग्रीवाला मारायला श्री विष्णू सारखाच हयग्रीव पाहिजे. त्यावेळेला देवीनी फक्त एक क्लू दिला सगळ्यांना की त्वष्टाकडे जा आणि घोड्याचं तोंड विष्णूला लावा. आणि त्याचप्रमाणे झालं. त्वष्टाने लगेच एका घोड्याला तोंड त्या विष्णू भगवानांना झालं आणि विष्णू भगवानांचे हयग्रीव महात्मा, हयग्रीव अवतार जो आहे तो तयार झाला. आणि ह्या हयग्रीव अवतारांनी, ह्या जो हयग्रीव दैत्य होता, कारण काय वर होता, मला हयग्रीव माझ्यासारख्याच दैत्याकडून नाही, माझ्यासारख्याच हयग्रीवकडून माझा वध व्हावा. आणि विष्णू भगवानांनी स्वतःच्या त्या सामर्थ्यांनी त्या दैत्याला, हयग्रीव दैत्याला मारलं आणि पुन्हा ते पालन करायला लागले साऱ्या ब्रह्मांडाचं. अशी आहे ती हयग्रीवची कथा. आणि पुढे आपल्याला हयग्रीव विष्णूंचं माहितीच आहे, जे ललिता सहस्त्रनाम आहे. देवीचा एक मोठं स्तोत्र, 1000 नावाचं श्री ललितांबेचं, ते हयग्रीव महर्षींनी ऐकवलं अगस्त्य मुनींना. आणि देवीचं एक सुंदर स्तोत्र तयार झालं. श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत सिंहासनेश्वरी, या भगवतीचं स्तोत्र तयार झालं. असे हे हयग्रीव श्री विष्णू अवतार. तर जेव्हा जेव्हा त्याच्यातून असा अर्थ आपल्याला येतो, जेव्हा जेव्हा ब्रह्मांडावर संकट येत असतं तेव्हा तेव्हा आपल्याला पालन करता आपल्या चेतनेतून, भगवतीच्या चेतनेतून जागा होत असतो आणि या विश्वाला तारत असतो. तो नारायण जो आहे ना, तो साऱ्यांना तारत असतो. म्हणून तर नारद मुनी नारायणाची आराधना करतात. नारायण नारायण नारायण, असे आहे हे नारायण महात्म्य. श्रीमन नारायण भजन नारायण
गुरु नारायण नारायण नारायण. रूप फक्त वेगळी आहेत. जशी आपण इच्छा करतो तसा तो आपल्याला दिसतो, किंवा तशी ती आपल्याला ईश्वरी दिसते. ईश्वरी पण ती जी चेतना आहे भगवतीची, हीच भगवतीची चेतना आपल्याला ती विविध रूपामध्ये ती दिसत असते, जी साऱ्या ब्रह्मांडात व्यापलेली आहे आणि जी आपल्यामध्ये आहे. ती जाणून घ्यायची आहे आपल्याला देवी भागवतच्या पारायणाने आणि या कथेद्वारे. तर पुढे बघूया. श्री विष्णूंचीच कथा आहे, जी आपण ऐकलेली आहे, पण आपण पुन्हा ऐकूया देवी भागवतामधून. मधुकैटभ राक्षसांच्या वधाची. आणि देवीने कशी श्री विष्णूंना त्यावेळेला प्रेरणा दिली याबद्दलची ही कथा आहे. पूर्वी मधु आणि कैटभ असे दोन राक्षस निर्माण झाले. दैत्य होते दोन, आणि देवीच्या चेतनेतूनच निर्माण झालं. सर्व चेतनेतूनच निर्माण होतं. पण त्या ह्याच्यात ते त्यांना वाटायचं तप सामर्थ्याने ते मोठे झाले. खूप तपश्चर्या करत होते. ते मोठे होत गेले आणि अहंकारी झाले खूप. आणि मग त्यांनी श्री विष्णूला बघितलं की हा कसा शेषावर, शेषनागावर आरामात बसलेला आहे. त्याच्यावर ब्रह्मा आहे बसलेला त्याच्या ह्याच्यामध्ये. आपण हे तर स्थान आहे आमचं, आम्हीच पालन करते व्हायला पाहिजे विश्वाचे. पण काय होतं, झालेलं होतं, विष्णू पहुडले होते. खूप वर्ष त्यांनी दैत्यांशी युद्ध केलं होतं. 10,000 वर्ष युद्ध चाललं होतं आणि खूप थकले होते. त्यामुळे पहुडले होते ते. पण आता अक्षरशः ताकद नव्हती त्यांच्याकडे युद्ध करायची. पण हे माहिती होतं मधुकैटभांना, म्हणून उचकायला लागले विष्णूला. मग विष्णू भगवान पुढे आले, युद्ध करू लागले मधुशी. एका वेळेला मधुशी, दुसऱ्या वेळेला कैटकाशी. 2 जण होते आणि विष्णू भगवान पण सामर्थ्यशाली आणि हे दोघं पण सामर्थ्यशाली, बलानी आणि तपानी दोन्ही पण. फक्त काय होतं, ह्यांच्यात खूप अहंकार होता. खूप वर्षानुवर्ष युद्ध चाललं. ब्रह्माच्या मागे लागले. ब्रह्मा तर विष्णूकडे याचना करत होता. ब्रह्मा बघत होता की काय करावं. देवी पण पाहत होती. ती पाहते, ती जगदंबा सगळं बघत असते. ती पाहत होती हे युद्ध चाललंय. ब्रह्माने म्हटलं विष्णूंना, श्री विष्णूंना, आपण आळवूया त्या आई जगदंबेला. आता हा क्षण आलेला आहे, खूप युद्ध सुरू आहे. पण काय हरत नाहीयेत, हरायला तयार नाहीयेत. विष्णूंकडे युक्ती होती. एक चेतना देवीची
त्यांच्यामध्ये आली आणि त्यांना वाटलं की आपण काहीतरी त्यांच्याशी गोड बोलावं. मग ते म्हणाले, अरे तुम्ही दोघं आहात तिथे आणि मी एकटा लढतोय. आणि विष्णू काय म्हणतात बघा, विष्णू भगवान थकलेत तरी म्हणतात, तुम्हाला जो पाहिजे तो वर मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. विष्णू भगवान काही जिंकत नव्हते तरी पण म्हणतात, वर मागून घ्या माझ्याकडून, मी तो द्यायला तयार आहे. मग हे दैत्य काय म्हणतात त्यांना, अरे तू काय वर देतो, आम्हीच तुला वर देऊ, जे पाहिजे ते मागून घे. अशी युक्ती होती विष्णूंकडे. पण ती युक्ती कुठून आली तर त्या भगवतीच्या आराधनेतून आली. पुढे काय झालं ते बघू आपण नंतर. पण ती इतकी आळवणी सुरू केली विष्णू भगवानांनी की थकले, देवी जगदंबा माता आता तू प्रसन्न हो, आता तुला मध्ये यायला पाहिजे या युद्धामध्ये, आता मी काही करू शकत नाही. आळवणी करायला लागले. स्तुती तर केलीच की हे जगदंबा माते, हे परब्रह्म रूपिणी, तू नित्य आहेस, तू अविनाशी आहेस, अनंत आहेस. तुझ्या या शक्ती सामर्थ्याचं मोल कुणाकडेही नाहीये. तुझी चेतना आहे ना, ती चिरंतन आहे. साऱ्या जगाची तू पालन करते आहेस, ब्रह्मांडाची देवी आहेस, स्वामिनी आहेस, अशी स्तुती करू लागले. आणि ही स्तुती कशी होती, आता तर काहीच हे नाही, जगदंबे दार उघड, अशी स्तुती करू लागले. की दार उघड म्हणजे तू आता जागी हो, तू आता पाहत बसू नको, पहा ही जगदंबा, साऱ्या जगाला पाहते जगदंबा, आता तू नुसती पाहू नकोस तटस्थपणे, आता तू ये, अशी आळवणी सुरू केली. जणू काही जोगवाच मागवायला लागले श्री विष्णू.
आर्त हाक दिली श्री जगदंबेला. आणि आपल्याला माहितीच, जगदंबा किती करुणामयी आहे, किती करुणा भरलेली आहे तिच्यात. करुणामयी माय ती भक्तांच्या हाकेला लगेच साथ देते. ती पाहत होती, पण तिला श्री विष्णूंच्या सामर्थ्यावर पक्का विश्वास होता आणि म्हणूनच लढू दिलं विष्णूला. पण आता युक्तीची गरज आहे हे पण तिला कळलं. श्री विष्णू थकलेले आहेत, दैत्य काही पराभूत होत नाही. अशा वेळेला युक्ती करावी. शक्ती तर पाहिजेच, पण युक्ती पण पाहिजे अशा वेळेला. म्हणून युक्तीची चेतना श्री विष्णूंना दिली त्या जगदंबेने. अशा वेळेला जगदंबेने काय सांगितलं की मी सुंदरपणे त्या 2 राक्षसांकडे पाहते, त्यांना वश करते, आणि त्याच वेळेत तू हा वर मागून घे पूर्वी पहिला. आणि त्याच क्षणाला त्यांची मुंडकी उडव. ही चेतना श्री विष्णूंच्या मध्ये आली. आणि मग श्री विष्णूंनी ज्या वेळेला या दैत्यांनी विचारलं की काय काय पाहिजे तुला, त्यावेळेला श्री विष्णूंनी सांगितलं, माझ्या हातून तुमचे मरण पाहिजे मला. दैत्य होते, तपस्वी होते, नाही म्हणताच येत नव्हतं, कारण त्यांनी वचन दिलं होतं. त्यांना वचन पूर्ण करणंच जरुरी होतं. जगदंबेने एक कटाक्ष टाकला त्या राक्षसांकडे प्रेमाने, आणि राक्षस भाळले. त्या क्षणी जगदंबेकडे पाहत बसले, आणि त्याच क्षणी श्री विष्णूंनी त्या दोन्ही दैत्यांची, मधु आणि कैटभांची मुंडकी उडवून टाकली. आणि पण त्या राक्षसांनी मुंडकी उडली, ते गेले. राक्षसांनी हो म्हटलं होतं की मारा म्हणून, पण काय सांगितलं होतं त्यांनी की आमचं मरण अशा ठिकाणी यावं जिथे पाणी नाहीये. त्या ब्रह्मांडात त्यावेळेला फक्त पाणी होतं, महासागर. विष्णूंनी आपल्या चेतनेने 2 मांड्या फाकवल्या आणि खाली पृथ्वी दिसली, आणि तिथं सारं त्या भूमीवर, त्या भूमीच्या जागेत जिथं पाणी नाहीये त्या भूमीच्या जागेत त्या दैत्यांना मारून टाकलं आणि ते मातीत गाडले गेले. अशी आहे ही एकार्णवात पहुडलेल्या श्री विष्णूंची कथा. आणि देवीची चेतना, देवीची महिमा कधीची, तर ब्रह्मांड सुरू जेव्हा झालं, निर्मिती जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनची कथा पुढे नेतात श्री सूतजी. सारे ऋषीगण शौनकादी ऋषी म्हणतात, खूप सुंदर कथा आहेत, आम्हाला तर ह्या मनमोहक कथा ऐकूनच आम्हाला खूप छान वाटते. अशाच देवीच्या महात्म्याच्या कथा पुढे चालू राहू देत. आणि शुकदेवांची कथा तर सांगितलीच आहे आपण. पुढे काय झालं शुकदेवांचं ह्याची पण उत्सुकता आहे आम्हाला. शुकदेव तर जन्माला आले, पुढं काय झालं याची उत्सुकता आहे. त्याशिवाय अजून पण उत्सुकता आहे कौरव पांडवांची कथा. कौरवांचं पुढे काय झालं,
हे आपल्याला येतेच देवी श्रीमद भागवत मध्ये, पण पुढे देवीचं कसं महत्व आहे, देवीने काय प्रेरणा दिली कौरवांना, हे आम्हाला सांगा. अशाच अनेक अनेक कथा, जसं की परीक्षिताच्या कथा, त्या कथा सांगा आम्हाला. श्री सूतजी म्हणतात, हे ऋषीगण, मी भाग्यशाली आहे की आपल्याला ही इच्छा होतीये ह्या कथा ऐकायची, आणि जी इच्छा होतीये ना ती पण देवीची चेतनाच आहे, त्याच्यामुळेच तुम्हाला ह्या कथा ऐकायची इच्छा होती. आणि त्याच भगवतीची चेतना माझ्यात आहे, माझ्यात येते, म्हणून मी तुम्हाला कथा ऐकवते. तर भगवतीचं स्मरण करूया आणि पुढे जाऊया आपण. सारे ऋषीगण भगवतीचा जय जयकार करतात. आणि श्री सूतजी महाराज एका वेगळ्या कथेला सुरुवात करतात. जन्मजय परीक्षिताची कथा, जन्मजयची कथा जी भागवत मध्ये आलेली आहे, त्याचा विस्ताराने ही कथा इथे आलेली आहे. परीक्षित राजा जेव्हा झाला तेव्हा खूप छान शासन केलं त्यांनी. जवळजवळ 60 वर्ष त्यांनी राज्यपालन केलं. प्रजा आनंदित होती, सारं काही सुखाने चाललं होतं. एक दिवस परीक्षित घोड्यावरून शिकारीसाठी जातात वनामध्ये, पण त्यांना तहान लागलेली असते, पाणी जे घेतलेलं असतं ते संपलेलं असतं. म्हणून एका वाटिकेमध्ये जातात, तिथे एक कुटीर असते, तिथे बघतात. कुटीरमध्ये एक ऋषी असतात, ते तपश्चर्या केलेले करत बसलेले असतात. त्यांना तर तहानेने व्याकुळ झालेले असतात. राजा परीक्षित मग ते काय करतात, राग पण येतो. असं झालं ना, काही लोकांना बघा भूक लागली की किती राग येतो ना, साहजिक आहे. तहान लागली की पण राग येतो. गरम खूप झालं तरी खूप राग येतो. काय गरमी. आता माईकचा हे प्रॉब्लेम झाला तर मग सगळ्यांनाच राग येतो. म्हणजे हँडल करण्यापासून, जे लोक मॅनेज करतात त्यांच्यापासून साऱ्यांना राग येतो. तर असा साहजिक राग आला, पण तो क्रोध होता, राग नाही, क्रोध वरची पायरी होती. मग त्यांनी काय केलं, रागाने एक मेलेला साप होता तिथे, तो साप तपश्चर्या करत होते ऋषीजी. माहितीये त्यांना ऋषी आहे, तपश्चर्या करतायत. हा राजा आहे एवढा मोठा, सगळं आहे त्याच्याकडे, संस्कारी राजा आहे. पण तो मृत साप त्यांच्या गळ्यात टाकला. त्याच वेळेला ते ऋषीजी होते, त्यांचा मुलगा, तो पण खूप संस्कारी आणि तपश्चर्या करणारा छोटा बालक, 12-13 वर्षाचा, पण तो पण तपस्वी होता. त्यांनी पाहिलं, त्याच्या मित्रांनी सांगितलं, तुमच्या पिताजींच्या गळ्यात साप टाकलाय. बघत पळत आला, राजाने टाकलेला. इतका राग आला, माझ्या वडिलांना हे असं केलं. राजा काय, वडिलांना माझ्या असं तपश्चर्या करताना केलं. आणि त्या मुलाने, तपस्वी मुलाने शाप दिला परीक्षितला की आजपासून 9 ते 10 दिवसात तुला तक्षक नावाचा जो नाग आहे तो चावेल आणि तुझं मरण आहे त्याच्या हातून. एवढा मोठा शाप दिला, तक्षकाच्या हातून मरण. तिथंच हादरला परीक्षित राजा, कारण तपस्व्याचा शाप म्हणजे खरा होणारा शाप. असं होतं ना, पूर्वीचे तपश्चर्या शाप द्यायची आणि मोक्षाप पण द्यायची. पण हा शाप खरा होणार हे तर सगळ्यांना कळलं. ते खूप घाबरत गेला. पुढे राजदरबारात गेला, राजवाड्यात गेला परीक्षित. आणि हे होणार हे माहितीच होतं. सारा बंदोबस्त करायला लागला परीक्षित राजा. उंच आसन तयार केली,
साऱ्याकडे रक्षक ठेवले, तटबंदी केली तयार, सगळीकडे रक्षक, आणि तो आणि त्याचे मंत्रीगण उंचावर जाऊन राहू लागले. जिथं कोणालाही प्रवेश करता येणार नाही अशा ठिकाणी राज दरबारात ते राहू लागले. कारण हे माहिती होतं की तक्षक कधीतरी डख मारणार. त्याच वेळेला श्री भागवत ऐकवलं ना राजाला, त्या 7 दिवसात, की त्याला 7 दिवसाचंच मरण आहे, पण ऐकूया आपण. त्याला श्रीमद भागवत ऐकायची इच्छा झाली होती. ती इच्छा झाली, पूर्ण झाली. पण शेवटच्या दिवशी काय झालं बघा. तक्षक ला काहीच असं नव्हतं की तो तिथं प्रवेश करेल. राजवाड्यात काय, त्या नगरात पण प्रवेश करू शकत नव्हता, इतका बंदोबस्त होता. काय करायचं अशा वेळेला. पण तक्षक पण सगळा इच्छाधारी होता ना. मग त्यांनी काय केलं, त्याच्या तक्षकच्या बरोबरचे दुसरे नाग होते, त्यांना स्त्री पुरुषाची वेश त्यांनी घेतलं. साधू संतांची काही लोकांमधले वेश, साधूच्या रूपात आले लोक. राजाने इतका बंदोबस्त केला होता की त्या सर्पडंकावरचं औषध, जे एकदम गुप्त औषधी होती, ती पण एकाकडून, ती एकाच साधूकडे होती. त्याला पण बोलवायची व्यवस्था केली होती, वैद्याकडे. पण तक्षकला मध्येच भेटला वाटेत हा वैद्य, आणि वैद्याने आधीच सुरू केलं. सांगायचं कशाला, आपल्याला गुप्त काहीच राहत नाही का आपल्याकडे. आधीच सांगितलं, कुठे चाललंय, मी चाललोय राजाकडे. राजाला आता तो सर्पदंशावरचं औषध पाहिजे, ते फक्त माझ्याकडे आहे, ते घेऊन चाललोय मी. आणि हा होता साधू वेशात, म्हणून सांगून टाकलं तक्षक. मग काय, तक्षक नागाने युक्ती केली, म्हणाला कशाला जातोय तिथे, तुला काय भेट देणार आहेत ते इतके देणार आहेत, धन इतके द्रव्य देणार आहेत सांगितलं. तक्षकने सांगितलं, तू एवढे द्रव्य एवढंच काय देणार आहे, मी तुला 5 पट देतो द्रव्य, तुम्हाला ते औषध माझ्याकडे दे, तू इथून माघारी जा. पहिले औषध तर देच, पण तू पण बाजूला जा. द्रव्याच्या मोहाने काय होत नाही हो. मग परत गेला तो वैद्य, तो पण अडथळा दूर झाला. त्यांनी साधू वेशात आपल्याला परिवर्तन केलं, आपलं स्वतःच, आपल्या बरोबरच्या बाकीच्या नागदेवतांचं पण परिवर्तन केलं साधू वेशात, आणि नगरात प्रवेश केला. कोण अडवणारे साधूंना. नगरात प्रवेश केला, राहिले तिथे, सगळं बघितलं, रेखी केली, काय काय बंदोबस्त आहे तो पाहिला राजदरबारात. आणि मग एक दिवशी म्हणजे 7च दिवस होते. दुसऱ्या दिवशी सारं प्रसाद, फळं घेतली राजाला घेण्यासाठी, आणि हे लोक त्याच्याबरोबर, तो आणि त्याच्या बरोबरचे काही लोक साधू वेशात गेले दरबारात. म्हणाले, रक्षकांनी अडवलं नाही, ते बंदोबस्त आहे, तुम्ही जाऊ शकत नाहीये आतमध्ये. त्यांनी सांगितलं, आम्ही साधू आहे, संत आहे, राजाचं कल्याण व्हावं अशीच इच्छा आहे, त्याला ह्या प्रसाद द्या, प्रसाद रूपी अमृतच आहे हे, प्रसाद तरी द्या त्याला. ते लोक म्हणाले, रक्षक म्हणाले, ठीक आहे, तुम्ही नाही जाऊ शकत, आम्ही प्रसाद देऊ तुम्हाला. राजाला प्रसाद राजापर्यंत पोहोचायची व्यवस्था करू, कारण त्यांनी सांगितलेलं या प्रसादात अमृत आहे, राजा वाचेल वगैरे. अशा वेळेला तक्षकनी परत रूप धारण केलं. कसलं, छोट्या आळीचं, आणि त्या पेरूत असते ना आळी, त्या फळात गेली ती. तक्षक फळात घुसलं आणि ती फळं घेऊन राजापर्यंत पोचला प्रसाद. भागवत ऐकून झालं होतं राजाचं मोक्षासाठी.
आणि राजाने ते फळ उचललं, जे पाहिजे होतं ते, जे त्याचं आवडतं होतं ते. फळात मध्ये ती आळी होतीच. खाता क्षणी गडगडाट झाला. असा एक फवारा उडाला. सारं डगमगायला लागलं. राजा तर पडला, जमीन हादरली, वरचं छत पडलं, सगळीकडे हाहाकार माचला. आणि क्षणार्धात राजा परीक्षित, महाबलवान राजा, क्षणार्धात तक्षकाच्या डंखाने मृत्यू पावला तिथेच. साऱ्यांना खूप वाईट वाटलं. साऱ्या प्रजाजनांना. इतका चांगला राजा होता, प्रतापी राजा होता, रक्षण करणारा राजा होता. पण म्हणतात ना, तिची इच्छा त्याची इच्छा. आणि आपल्या कर्मामुळेच होतं ना, जे काही घडतं ते या जन्मातल्या कर्मानुसार, मागच्या जन्मातल्या कर्मानुसार हे घडत असतं. आणि तसा परीक्षित मृत्युमुखी पडला. आणि त्याचा लहान मुलगा होता, 10-12 वर्षाचा, जन्मजय. पण सारे साथीदार चांगले होते राजाचे, राणी चांगली होती. त्यांनी जन्मजयला, या छोट्या बालकाला, राज्यकारभार सांभाळण्यासाठी नियुक्त केलं. चांगले संस्कार दिले, सारी विद्या दिली. पण या बालकाला ह्याबद्दल काही माहिती नव्हतं. तक्षक होता, हे होतं, असं. मोठा होत गेला जन्मजय राजा. तपस्वी राजा होता, प्रतापी पण होता आणि तपस्वी राजा होता जन्मजय. एकदा काय झालं, हे राजा परीक्षितचं जे मृत्यू झाला त्यावेळीचे जे काही एक संत होते, एक महात्मा होते, त्यांना हे सारं माहिती होतं. त्यांनी काय सांगितलं, आता ही पण चेतना देवीचीच. काय सांगितलं, ते आले, त्यांना काय चेतना झाली सांगायची या जन्मजयला. आले एक दिवशी जन्मजय राजाकडे. हे राजन, तुला माहिती का तुझ्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? त्या तक्षक नागाने डंख मारल्याने झाला. त्या साऱ्या सर्पांना, तू सर्पांचं कौतुक करू नकोस काही. त्या सर्पांना सर्पयज्ञ करून त्या साऱ्या सर्पांना मारून जा. तू कसला राजा? तू बदला तर काहीच घेत नाहीस वडिलांच्या याचा. आणि वडील असे गेलेले आहेत, असं मरण आलेलं आहे, त्यांना मुक्ती कशी मिळणार? इतके वर्ष जाऊन झालेले आहेत त्यांना, पण कशी मुक्ती मिळणार? तुला काय वाटतंय? तू या सर्पांना साऱ्या मार, अशी प्रेरणा दिली त्या राजाला. मग काय झालं, जन्मजयनी आरंभला सर्पयज्ञ. यज्ञाला अनेक लोक आले होते, एका मागोमाग एक सर्पांची आहुती द्यायला लागली. त्या यज्ञामध्ये आहुती पडत होती. हे पाहून, हे ऐकलं लोमेश नावाच्या ऋषींनी, जे देवीभक्त होते. ते तिथे आले काही दिवसानंतर आणि जन्मजय राजाला म्हणाले, हे राजन, हे आता सारं थांबव. आता सारं सर्पांना आहुती देणं प्राणी हत्येसारखं काही आहे. प्राणी हत्या करतोस तू, आणि तुझ्या एका गोष्टीसाठी, की त्याचा बदला घेण्यासाठी तू करतो. हे सारं थांबव आणि काय कर, तुला वाटतंय ना तुझ्या वडिलांच्या परीक्षित राजाला पूर्ण मुक्ती मिळावी, तर त्यासाठी तू यापेक्षा अंबा यज्ञ कर.
श्री भगवतीचा यज्ञ मांड, हा सर्पयज्ञ थांबव आणि भगवतीला आराधना. मग भगवतीची हे ऐकून तो खूप मानत होता त्या ऋषींना. हे ऐकून त्याने तो सर्पयज्ञ थांबवला आणि आपल्या पितरांच्या, आपल्या पित्याच्या शांतीसाठी त्याने मग देवी यज्ञ सुरू केला. 9 दिवसाचं देवी भागवत पारायण केलं, देवीची आराधना केली, रेणुकेची आराधना केली, साऱ्या देवींची आराधना केली आणि परीक्षिताला खरंच मुक्ती मिळाली या देवी आराधनेने. असं आहे देवीच्या आराधनेचं महत्व. कल्पवृक्षाप्रमाणे ही देवी, ही भवानी देवी, ही रेणुका देवी आपल्या मागे सावली घेऊन उभी असते. हिरवं पातळ चोळी हिरवीगार
हिरव हिरव पातळ चोळी पिकार पाऊलच्या राणीने केला शृंगार पाऊलच्या राणीने केला शृंगार पाऊलच्या राणीने केला शृंगार. अशी सुंदर गाणं ऐकलं आपण. देवीच्या सौंदर्याचं, देवीच्या आभूषणांचं, देवीने जे धारण केलीत वस्त्र शस्त्र त्यांचं, अशीच देवीची जी प्रतिमा आहे सुंदर मनमोहक शांत स्निग्ध, ती आपल्या हृदयामध्ये आपण नेहमी त्याचं ध्यान करावं. त्या ज्योती समवेत कोणत्याही रूपात, सरस्वती माच्या रूपात, कलांची देवी सरस्वती, वाणीची देवी सरस्वती, त्या रूपात महालक्ष्मी, धनधान्य सुखसौख्य देणारी महालक्ष्मी, आणि महाकाली रौद्र रूप आहे पण संहार करून साऱ्या विश्वाला तारणारी महालक्ष्मी, आणि दुर्गा मा, ती सुंदर दुर्गा मा, जिची प्रतिमा आपण सतत हृदयामध्ये बाळगावी. कारण जसं ऋषीगणांना, शौनकादी ऋषींना सूतजी सांगतात की कसं जन्मजयला कळलं त्या देवीचं महात्म्य, त्या सुंदर प्रसन्न वदनेचं महात्म्य. तसंच हे ऋषीगण, आपण सारेही त्या भगवतीचे भक्त आहात. त्या भगवतीला भजा, भक्त व्हा, शरण जा, शरणागती, संपूर्ण शरणागती त्या भगवतीकडे. कथा तर ऐकाच देवी भागवताच्या, देवी महात्म्याच्या, पाठ तर कराच, त्याचबरोबर भजन गायन नृत्याद्वारे देवीला भजा, आणि शेवटी ध्यानाच्या तरलतेत जा आणि त्या देवीला सूक्ष्म रूपाने आपल्या हृदयात पहा. मग ही जी जगदंबा आहे ती प्रकट होतेच, दैत्यांचा संहार करणारी, दुष्टांना दूर करणारी, आपल्यातील दुष्ट शक्तींना बाजूला काढणारी, आपल्यातील वाईट गोष्टींना बाजूला करणारी, आणि आपलं खरं स्वरूप दाखवणारी अशी जगदंबा ती प्रकट होतेच. आणि साधक हो, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तिचं अस्तित्व आहे ना, ते साऱ्या ब्रह्मांडात कित्येक पटीने वाढतं हे आपण बघितलेलं आहे. म्हणून त्याचा अनुभव आपण या संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला घ्यावा. देवीचा नवार्ण मंत्र करावा, देवीचा कुठलाही जप करावा. जर गुरुनी दिलेला असेल तर गुरुचा, नाहीतर जो सिद्ध मंत्र आहे तो दुर्गेचा सिद्ध मंत्र करावा. आणि देवी पारायण ऐकावंच, भजावं देवीला, सुंदर नृत्य करावं. कारण देवी म्हणजे काय? उत्स्फूर्तता, सहजता. जे काय आहे ते सहजतेने व्हायला पाहिजे, उत्स्फूर्तता आपल्यात यायला पाहिजे. कारण तीच चेतना आहे ती आपल्याला जागवायची आहे, आपल्यातली चेतना. कथा पुढे जाते, ऐकायची पुढच्या कथा ऐकायच्यात, कथा ऐकायच्यात पुढे. आपल्याला अध्याय पुढे न्यायचे, कारण आपण 9 दिवसाचं देवी पारायण करत नाहीये, यावेळेला 7 दिवसाचं करतोय. तर 9 दिवसाच्या कथा आपण 7 दिवसामध्ये घेतो. आता बघा, कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेची कथा.
सूतजी महाराज सांगतायत, आता ऐका ऋषीगण, पुढे कौरवांचं काय झालं. कौरव तर गेले सगळे, युद्धात मारले गेले. पांडव होते, त्यांच्या धृतराष्ट्र गांधारी यांचं काय झालं, कौरवांचं काय झालं. कर्ण मारला गेला होता, सारे गेले. अभिमन्यू मारला गेला होता. हा जो परीक्षित राजा आहे ना, महाप्रतापी, अभिमन्यू जेव्हा तो चक्रव्यूहात सापडला, मारला गेला, तेव्हा उत्तरेच्या, त्याची पत्नी उत्तरेच्या गर्भात वाढत असलेला तो छोटा बालक परीक्षित, त्याला कौरवांच्याकडून एका बाणाने मारलं गेलं. त्यावेळेला श्रीकृष्णाने, कारण तो एकच राहिला होता पांडव वंशातला, आपल्या तप सामर्थ्याने त्या मृत बालकाला जिवंत केलं. आणि परीक्षा होती ती त्याची, म्हणून त्याचं नाव परीक्षित. सारे ऋषीगण म्हणतात की पुढे काय झालं सांगा. मग या साऱ्यांचं सूतजी महाराज सांगतात, पांडव चांगले राज्य करत होते, चांगला राज्यकारभार करत होते. 5 पांडव, द्रौपदी, सुभद्रा सहित. आणि या पांडवांनी धृतराष्ट्र आणि गांधारीची पण जबाबदारी घेतली होती. ते शोक करत होते पुत्र च्या निधनामुळे. ते दोघं खूप शोक करत होते, पण युधिष्ठिर त्यांना धीर देत होता. तरीही असा होता तो राजा धर्मराज. भीम मध्ये मध्ये बोलायचा खूप, है ना, कारण तो भीमच होता. पण तरी पण चाललं होतं, ते राहत होते त्यांच्याकडे. आणि काही वर्षानंतर, अशी बरेच वर्ष गेली, छान राज्यकारभार चालला होता. इकडे श्रीकृष्णाचं पण राज्य द्वारकेला चाललं होतं. काही वर्षांनी मग गांधारी आणि धृतराष्ट्र म्हणाले, पूर्वीच्या वानप्रस्थाश्रमाप्रमाणे, की आता आता आमची वेळ झाली आहे, वनात जाऊन आम्ही राहतो, तप करतो आम्ही तसा. मग गांधारी आणि धृतराष्ट्र निघाले तप करायला. त्याच्याबरोबर कुंती पण निघाली. मी पण जाते त्यांच्याबरोबर. विदुर आणि संजय होते, महाभारताचे साक्षीदार, ते पण निघाले. हे सारे जे होते कौरव पांडव, ते जे आधीचे सारे, ते निघाले, वनात गेले. नदीच्या तीरी कुटीर बांधून सारे जण तप करत राहू लागले, तपश्चर्या करत राहू लागले. 6 वर्ष झाली. एकदा अर्जुनालाच आठवण झाली, मला आईची आठवण येते, कुंतीची, थोडं बघून यावं काय कसं चाललंय त्यांचं. म्हणून हे पांडव निघाले सारे, द्रौपदी, सुभद्रे सहित. वनात गेले. सगळी बघितलं त्यांनी कसे राहतायत वगैरे. तिथं वनात मग त्यांनी प्रार्थना केली सगळ्यांनी. व्यास महर्षी, श्री नारद मुनी पण आले तिथे. हरिनाम कीर्तन करत सारे कीर्तन भजन करू लागले. आणि अशा वेळेला पहिल्यांदा गांधारीला इच्छा झाली, ती पण चेतनाच देवीची इच्छा की मी दुर्योधनाला जाऊन इतके वर्ष झाले, मला त्याची काही आठवण जात नाही, मला दुर्योधनाला पाहायचंय. मग सुभद्रा पण म्हणाली, अभिमन्यू गेला युद्धामध्ये, मला अभिमन्यूला भेटायचे. कुंती म्हणाली, कुंती काय म्हणाली, मला कर्णाला बघून कित्येक वर्ष झालेत, मला कर्णाला पाहायचंय, माझाच मुलगा आहे तो. मग व्यासांना विनंती केली या साऱ्यांनी की आम्हाला आमचे आप्तगण दाखव, जे गेलेले आहेत त्यांना आम्हाला
एका वेळेला तरी पाहायचे जिवंतपणे. ते गेलेत, स्वर्गप्राप्ती झाली असेल, ते मोक्षपर्यंत गेले असेल, पण आम्हाला पाहायचं आहे त्यांना. काय त्यांची खुशाली विचारायची, जिथे आहेत तिथे खुश आहेत का हे बघायचंय. व्यास महर्षी म्हणाले, हे मी तर काही करू शकत नाही, मी तपस्वी आहे. मला आता आराधना करायला पाहिजे त्या दुर्गे माचीच, त्या भगवतीची, जगदंबेची. तीच तो काही मार्ग दाखवेल, तिच्या तपानीच हे काही साध्य होईल. मग त्याच नदीच्या किनारी तप करत राहिले आणि आंबेला त्यांनी साकडं घातलं की अंबे जगदंबे प्रकट हो आणि ह्या जे मृत आहेत कौरव पांडव त्यांचं दर्शन त्यांच्या आप्तगणांना दाखव. अंबा म्हणजे कोण? दयेचा सागर, करुणा सागर. साथ घातली महर्षींनी आणि मग संध्याकाळच्या वेळेला सारे जण नदीच्या तीरी जमले होते, बसले आणि एकामागोमाग एक साऱ्या कौरव पांडवांचं दर्शन गेलेले जे होते त्यांचं. कौरव जास्त होते, पांडव म्हणजे अभिमन्यू. त्यांचं दर्शन त्यांच्या आप्तगणांना झालं. थोड्या क्षणासाठी का होईना त्यांना त्यांच्या गेलेल्या लोकांचं दर्शन झालं आणि ते धन्य होऊन गेले या अंबेच्या कृपेने. ही अंबा दया सागरी आहे, कृपा सागरी आहे, कृपा सिंधू, आनंद रूपिणी आहे. अशी आहे मूर्ती त्या आंबेची. याचाच अर्थ काय? थोडक्यात पितरांच्या मुक्तीसाठी पण देवी भागवत देवीचीच आराधना करावी. आणि आपल्या ध्यानातून जेव्हा आपल्याला ती देवीच्या ध्यानातून जेव्हा ती आराधना आपण आळवणी करतो तेव्हा मुक्तीकडे आपले पितर, आपले गेलेले लोक जातात आणि आपल्याला पण खूप शांत वाटत जातं, हलकं वाटत जातं त्या ध्यानातून अंबेच्या. दुर्गे नंदिनी आनंद रूपिणी निरंजनी मनमोहिनी मां. दुर्गे नंदिनी आनंद रूपिणी निरंजनी मनमोहिनी मां. काली कपालिनी जगदोद्धारिणी निरंजनी मनमोहिनी मां. निरंजनी मनमोहिनी मां. देवी ओम, 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 देवी ओम. क्षणभर डोळे बंद करूया पुन्हा. त्या सुंदर अंबेच्या रूपाला, दुर्गेच्या रूपाला हृदयात पुन्हा घेऊया ज्योती स्वरूपात आणि शांत होऊया. शांत आपल्यातच राहूया. श्वासाकडे लक्ष देऊया आणि विश्राम करूया, कारण त्या विश्राम मध्येच अंबा आहे. श्वासाची गती अनुभवूया, श्वासाचा पोत अनुभवूया.
श्वासागणिक विश्राम करूया. आपल्या आपणातच राहूया. इथे फक्त मी आहे या भावनेत राहूया. आणि माझ्या सोबत आंबा आहे माझी. आपण मानस पूजा पण करू शकतो आंब्याची. या ध्यानामध्ये तिची ओटी भरूया, हळदी कुंकू लावूया, फुलं वाहूया, हार फुले, पंचारती, दूध. नैवेद्य, तांबूल, आचमन, श्रीफळ सारं अर्पण करूया आणि तिच्या चरणांना पाहत राहूया आपल्या हृदयात आणि संपूर्णपणे शरणागत होऊया त्या चरणांशी. आणि शून्य होऊन जाऊया. सारं काही तिची इच्छा या भावनेने. एक दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून टाकूया. अजून एक दीर्घ श्वास घेऊया, संपूर्णपणे सोडूया आणि हसत हसत आंबेप्रमाणे डोळे उघडूया. जगदंबा माता की जय. कथा थोड्या वेळ पुढे नेऊया. चालेल? 10-15 मिनिटं चालेल? 10 मिनिटं. अजून एक कथा संपूया आपण. बघूया, त्याच्यातून बोध घेऊया. तर पुढे काय होतं शुकदेवांचं, या कथेकडे वळूया पुन्हा. शुकांचा जन्म झाला. व्यासांच्या कुटीरमध्ये त्यांना वेद विद्येचं पारंगत झाले. वेदविद्यामध्ये चांगले संस्कारी झाले. व्यासांप्रमाणेच तपस्वी झाले. नाही, कित्येक पट जास्त तपस्वी झाले. वैराग्य आलं आणि अशा शुकांना मोठे झाले, तरुण झाले. व्यासांना वाटलं मी तपस्वीच आहे, पण मला पुत्राची इच्छा झाली, तर यांनी पण आपला संसार थाटावा. आता तरुण वयामध्ये त्यांनी आपली इच्छा मुलाला बोलून दाखवली शुकदेवांनी. शुकदेव म्हणाले, पिताश्री, आपल्याला माहितीये की मी पूर्ण वैराग्य आहे माझ्याकडे, पण तरी पण मला काही गोष्टी कळत नाहीयेत अजून.
मला असं वाटतं की हे पूर्ण वैराग्य खरं आहे का नाही, आणि ते कधी भंग पावेल असं पण वाटतं, आणि संसार करायचा का नाही ह्याचं पण मला थोडस आहे, वाटतंय, कन्फ्युजन आहे मला. आणि संसार केला तरी काय, त्या भवचक्रात, भवसागरात मी राहणार. आणि असं पण आहे पिताश्री की मी वैराग्य धरून साधू संत झालो तरी पण माझी कुचंबना होती, कारण मला सारी धकधक लागली की मला पूर्ण मोक्षाची कल्पनाच कळत नाहीये की काय आहे. तो मोक्ष, मला माझं मन अजून अस्वस्थ आहे एवढ्या तपश्चर्येनंतरही. तो मोक्ष म्हणजे काय, तो मोक्ष मला मिळेल का, ती मुक्ती मला मिळेल का, त्याच्याबद्दल मला थोडं आहे, शंका आहे, म्हणून मी अस्वस्थ राहतो. पिताश्रींनी बऱ्याच विविध गोष्टी सांगितल्या, तप करायला, देवीचं ध्यान केलं, देवीला भजायला सांगितलं, पण ती जी खदखत होती ना आतली अस्वस्थ मनाची, ती काही संपत नव्हती शुकदेवांच्या. मग अशा वेळेला व्यासांना सुचलं, जनक राजा है ना, जनक राजा विदेही मुक्ती. जनक राजा जो राज्यकारभार करतोय तो संसारात आहे, राज्याचं सगळा भार वाहतोय, पण त्याची प्रजा खूप सुखी आहे, खूप आनंदी आहे तो, आणि तो पण आनंदी आहे, प्रजा पण आनंदी आहे, पण तरी पण पूर्ण वैराग्य आहे त्याच्याकडे. संसारात जाऊन कृष्णासारखं वैराग्य, संसारात राहून योगी आहे तो, आणि मुक्त झालेला आहे. विदेही मुक्ती जी शरीर गेल्यावर मिळते, पण तो शरीरात असतानाच तो मुक्त होता साऱ्या विचारातून. त्या वेळेला तोच विचार करायचा, जास्त बंधनात त्या अडकून नाही पडायचं, इतका मुक्त होता. तर व्यास महर्षी सांगतात, बाळा मला वाटते मी तर काही तुझ्या शंकांचं निरसन करू शकत नाही, शकलो नाही इतक्या वर्ष. मला असं वाटतंय तू जनक राजाकडे जावं, आणि जनक राजा कसा राज्यकारभार करतोय, काय करतोय, कसा वागतोय, त्याच्या आचार विचार कसे आहेत, मुक्ती म्हणजे काय हे तुला तिथे कळेल तिथे गेल्यावर. ठीक आहे म्हणतात शुक. तो शुकदेव निघतात प्रवासाला लगेचच. सगळं व्यास महर्षी त्यांना आशीर्वाद देतात की तुला तुझ्या त्या शंकांचं निरसन व्हावं अशीच माझी इच्छा आहे. देवी भगवती कृपेने मोठा प्रवास आहे हा, प्रवास तुझा सुकर व्हावा आणि तू लक्षापर्यंत पोचावं. लक्ष म्हणजे श्री जनक राजांच्याकडे. शुकदेव निघतात, त्यांच्या नगरीमध्ये पोहोचतात. बाहेर द्वारपाल अडवतो. शुकदेव म्हणतात, हे काय, हा राज्यात तर सगळीकडे सगळ्यांना सगळं, तिथं चोरी मारामारी काही होत नाही, मग ही कशाला रक्षक आहे. शंका नाही का, आपल्याला शंका येतेच सारखी. हा कसा राजा मुक्त झालेला, इथं तर सगळा सुख कारभार आहे सगळा, मग रक्षक कशाला पाहिजेत नगरीला, राज्यात. मग तो रक्षक म्हणतो, नाही असं आहे की ती पद्धत आहे की कोणी आलं तर विचारावं की कुठं आहे काय आहे, असं म्हणून मी विचारतोय. तसं आमचं सगळं, तो रक्षक पण इतका ज्ञानी असतो ना, कारण जिथं राजा ज्ञानी सुसंस्कारी तिथं प्रजाही सुसंस्कारी, हो का नाही. तर असं सुसंस्कारी असतो रक्षक पण. तो माफी मागतो शुकाचार्यांची, माझं गैरसमज करून देऊ नका, आपण कुठून आला हे एवढंच मी विचारलं, मी आपल्याला घेऊन जातो राजाकडे. मग रक्षक त्यांची सोय करून देतो. संध्याकाळी झालेली असते, एका घरात सोय करून देतो. शुकदेव आले, तेजस्वी प्रतापी शुकदेव. ते सगळीकडे पसरलं होतं. बातमी गेली महाराजांकडे, जनक राजाकडे की शुकदेव आले.
म्हणजे एक तपस्वी आलाय. मग राजा दुसऱ्या दिवशी साठी निमंत्रण पाठवतो शुकदेवांना. शुकदेव जातात, राजाकडे बसतात. राजा त्यांचा चांगला स्वागत सत्कार करतो, नमस्कार करतो. एवढे तरुण तपस्वी, पण राजा जनक राजा नमतो त्यांच्या समोर. त्याच्या आचार आणि विचारातूनच त्याची मुक्ती कळून येते जनकाची शुकदेवांना. तरी पण शंका काही जात नाही, है ना. शुकदेव आणि जनक राजांचा संवाद चालू होतो. राजा, मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, तुला का वाटतं तू मुक्त आहेस? कारण मी आनंदी आहे, माझी प्रजा आनंदी आहे. पण ती विचारातून कशी मुक्ती आहे तुझ्या? कारण माझं मन विकारमुक्त आहे, शुद्ध आहे. ते कसं आहे शुद्ध? कारण मी त्या भगवतीला स्मरतो. त्यामुळे मला चिंता नाही, माझी स्वतःची चिंता नाही, प्रजेची पण चिंता नाही मला. मी चिंतामुक्त आहे. मग या संसारात राहून भोग भोगूनही तू योगी कसा? ती त्या अंबिकेची कृपा राजा म्हणतो. सारं श्रेय त्या अंबिकेला, त्या ईश्वराला. या देहात राहून देहाचे सारे भोग भोगून मी त्या त्या विषयात रमणा होत नाही. मी जर नृत्य पाहिलं तर मी त्या नृत्य त्यावेळेला पाहतो. मी ते स्मरणात ठेवत नाही, माझ्या हृदयात ठेवत नाही. मी भोग घेतोय पण त्या क्षणाचा त्या क्षणी विचार सोडून देतो आणि वर्तमानात जगतो. जसे गुरुदेव माझे वर्तमानात राहण्याचा बोध देतात. लिव्ह इन द प्रेझेंट. ऍक्सेप्ट पीपल ॲज दे आर. जसे लोक जसे आहेत तसं त्यांना स्वीकारा. त्यांच्यासाठी तुम्ही बदलू नका, तुम्ही शुद्ध राहा. ही सारी माया आहे ना, सारं मायेचं आवरण आहे. मायाच खेळ खेळते, मायाच आपल्याला सद्बुद्धी देते, कधी दुर्बुद्धी देते. म्हणून आणि महामाया आहे. जनक राजा म्हणतात, हे मायेचं आवरण आहे ना हृदयातलं, आत्म्याच्या वर. आपण आत्म्याचा जो प्रकाश आहे ना खरा, तो आपल्याला जाणवतच नाही. कारण मायेच्या आवरणात तो बसलाय. कुठे आत्मा दिसतोय का? पण ती ज्योत अनुभवा हृदयात. आणि ज्योतीच्या मध्ये लपलेला जो आत्मा आहे, जीवात्मा, त्याला बघा, तो शुद्धच आहे. तो नित्य शुद्ध आहे, तो नित्य चैतन्यशाली आहे, तो अविनाशी आहे. आत्ता आहे आपल्या शरीरात, पण त्याचं परमात्म्याशी मिलनासाठी तो आतुर असतो. हे सारं संवाद होत असतात शुक आणि जनक राजाचे. शुकदेव थोड्या दिवस राहतात, जनकाची कार्यपद्धती बघतात, त्याचे आचार विचार बघतात, त्याची तपश्चर्या पण बघतात. तो जो राज्यकारभार करतोय, दरबार भरवतोय, हे सारं बघतात. आणि हे सारं करून तो कसा व्यक्त राहू शकतोय, एवढ्या साऱ्यांची कशी काळजी घेऊ शकतोय. जनक राजा हे पाहतो, भगवतीची आराधना कशी करतोय हे पाहतो आणि खुश होतो. शुकदेव खुश होतात.
हा तपस्वी महात्मा शुक की काय ही विचार प्रणाली जी आहे ना जनकाची ती त्याला भावते. आनंदी राहायचं आणि शिवाय वैराग्य धारण करायचं जे गुपित आहे ते त्याला कळतं आणि तो आनंदाने पुढे वाटचाल करू जातो. पुन्हा आपल्या पिताश्रींच्या आश्रमाकडे निघतो आणि पिताश्रीला सांगतो. पण तिथून बोध घेऊन येतो की काय आता मला इथं अडकून नाही पडायचंय. हा बोध घेतला ना, मला पिताश्रींबरोबर पण नाही आता राहून अडकायचे कुठल्या गोष्टीमध्ये. मला आता स्वतंत्र व्हायचंय त्या देवीच्या आराधनेत असं म्हणून शुकदेव सांगतात पिताश्रींना आपला निर्णय की मला आता हे सोडायला लागणार सारं. मी कैलासावर जातो आणि तिकडे तपश्चर्या करतो. देवी भागवतामध्ये एक उल्लेख पण आहे. शुकदेवांचं ना चार मुलं झाली आणि एक मुलगी झाली. विरक्त राहून वैराग्य धारण करून आणि मोक्ष मिळाला त्यांना. शुकदेव कैलासावर गेले तपश्चर्या करायला आणि खूप साऱ्या सिद्धी पण मिळवल्या त्यांनी. त्यांच्यात तीच एक मुलगी होती, तिला मुलगी शुकदेवांची कीर्ती म्हणून. त्या मुलीला पण एक देवव्रत देवदत्त असं म्हणून एक मुलगा होता. तो पण मोठा तपस्वी झाला आणि बऱ्याच सिद्धी त्याने आत्मसात केल्या. असं आहे देवी महात्म्य. कशा आत्मसात केल्या? पुन्हा चेतनेमुळे, देवीच्या चेतनेमुळे. तर असं आहे हे देवी पारायण. गोष्टी काही छोट्या गोष्टी आहेत, काही कथा खूप लांब आहेत. तर त्या कथांचा आस्वाद घेता घेता आपण आता देवीला स्मरूया आणि उद्याच्या दिवशी आपण देवी भागवत पुढे घेऊया. मिस करू नका, जे आले नाही आहेत त्यांना आणा. कारण काय, आपण देवी भागवताला जेव्हा लोकांना आणतो, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा जवळच्या लोकांना, तेव्हा एक मोठी सेवा होत असते देवीचीच आपल्याकडून. म्हणून साऱ्यांना घेऊन या, पुरुष स्त्री साऱ्यांना घेऊन या. देवी भागवताचा असाच आस्वाद आपण पुढचे 5 दिवस घेऊया. आणि देवी गीतेला जेव्हा याल तेव्हा आपल्याला खरी देवी भागवताची महिमा कळेल. तर साऱ्यांना नमस्कार. यजमानांचे पुन्हा एकदा आभार, छान गायकांचे आभार, गायक ते वाजवणाऱ्यांचे पाळाला, संयोजकांचे. आणि आपण आता आरती करूया देवीची आणि मग आपण आजच्या दिवसाचं समाप्त करू. दुर्गे दुर्गे भारी दुर्गे संसारी वारी वारी कन्या माते वारी वारी कन्या वारी वारी जय जय जैसे नाही सारी समरे करून बोले काही सारी ते तू भक्ताला दे पाऊस लवलाही. जय देव जय देव. प्रसन्न प्रसन्न होशी निराशा केशापासून सोडी आवासून सोडी तोरी भोगाशा. बेड वाजून बोलून आशा हर हर
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरे नमो हरेण सुवर्णपात्रान् संगतेन प्रसीदमारार्त्यं समर्पयामि लोटांगण चरण डोळ्यान पाहिन तुझे प्रेमी आलिंगन आनंद भूषण भावे वालिंगणी हनुमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या जैनं तमेव सर्वं मन्ये काहीन वाचा मस्तिकेन वा थोजात्मनामा मुद्गभाव करुण्यज्ञं समर्पयामि नारायणाय मि समर्पयामि अच्युतं केशवं नाम्ना नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम गणपति महावाय कविं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मण शृण्वन्ति देशिक साधनं